विराज विराज इथे उभा राहा. इथे फक्त असं करायचं. समोर जा तिकडं. दिसतंय ना? जा समोर अरे वाह बधाई हो. मॉनिटरची मम्मी आली ना. शिकायला भेटतं की आत्ताची मुलं जास्त फोन पाहतात. उठला का फोन, आई वडिलांकडे आता याचंच उदाहरण होतं की उठल्याबरोबर त्या मुलाने फोन घेतला. आता आई वडिलांनी काय केलेलं आहे की काही झालं का थोडंफार झालं का तर लहान मुलांचं पण तेच आहे की थोडंसं रडायला लागलं तर लगेच त्याच्यावरून हे सगळे असे उत्तर देतात. त्यांना सामाजिक ज्ञान तर बिलकुल नाही आणि शाळेत पण यांची मानसिकता शिकण्यात येत नाही. सतत त्यांचं फोनमध्ये लक्ष, मोबाईल त्यांचं फक्त त्याच्यातच त्यांचं सगळं चालू असतं. आणि जास्तीत जास्त करून पालक काय करतात की थोडंसं काही झालं का त्यांना अभ्यासात जर का काही अडचण येत असेल तेवढ्या पुरतं वापर करणं हे चांगलं. तुम्ही खेळायला द्या फोन पण त्याच्यासाठी गैरवर्तणूक तुम्ही त्याचं करता ते मुलं त्याचं एकदम वाईट त्याचा वापरच वाईट करतात. आणि त्यामुळे जे पालक आहेत ते त्यांना 1 तास फोन देतात, 2 तास देतात. तुम्ही अर्धा तास खेळा, 15 मिनिटं खेळा पण त्याच्यानंतर अभ्यास पण तेवढाच वेळ करा असं म्हणणं झालं. आणि यातून की सर्वांनी यावेळेस फोनचा गैरवापर करू नये आणि त्याच्याविषयी थोडीशी गंभीरतेने घ्यावी. कारण की आत्ताचं जे सामाजिक जीवन आहे त्याच्यामध्ये आपली जागतिक पिढी आहे म्हणजे मी पण येतात पण आता हे सगळं त्याच्यामध्ये फोन बघण्याचं जास्त बिझी आहे. त्यामुळे फोन जास्त करून वापरू नये मुलांनी. आणि ना पालकांनी सुद्धा सहकार्य करावे की ना पालकांनी आपल्या पाल्याला कुठल्याही तुम्हाला प्रत्येकाला मुलगी किंवा मुलगा आहे तर त्याच्यात ते ना तुम्ही बदल घडून आला की तुमचे फोन त्यांना देऊ नका. अभ्यासापुरती जर का लागत असतील तर त्यांना तुम्ही किती वेळ दिला तरी जमल. फक्त खेळायला पण द्या पण 15 मिनिटं जास्तीत जास्त. फोनला हात नाही लावायचा.